श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ शनिदेव महाराजांशी संबंधित आहे, जो की एक छोटासा उपाय आहे, जो उपाय केल्याने दारू पिणारा दारूच काय तर दारूचे नाव ऐकताच दूर पळू लागेल। तर हो, ही काही खोटी मस्करी नाही, तर हे अगदी खरे आहे। तुम्ही ही एक गोष्ट पाहिलीच असेल की शनिदेव महाराज जेव्हा आपल्या महिमेचा वर्षाव करतात, जेव्हा त्यांची कृपा होते, तेव्हा मोठ्यात मोठी दुःखी आणि मोठ्यात मोठी सर्व टेन्शन चुटकीसरशी गायब होतात। तर हे कोणते असत्य नसून हे अगदी सत्य व खरे आहे। शनिदेव महाराजांचा हा उपाय आहे, जो की तुम्हाला अगदी अंतःकरणापासून दृढ विश्वासाने करायचा आहे आणि हा उपाय शनिवारच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमचा जो पती आहे, मुलगा आहे, कोणाचा भाऊ आहे किंवा मग तुमचा कोणी मित्र आहे, जो की खूपच दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, अशा नातेसंबंधातील बरीचशी दारू पिणारी लोक आहेत, जे की दारू पिऊन नशेमध्ये खूपच वाईट घाणेरडी शिवीगाळ करतात, मारतात, घरात भांडण, क्लेश, कलह करतात, तर कोणी रस्त्यात व गटारात लोळत पडलेले असतात। तर अशा सर्व प्रकारच्या कारणामुळे त्या व्यक्तीच्या घरातील मंडळींना अथवा तिच्या पत्नीला, बहिणीला, आईला या सर्व प्रकारचा परिणाम स्वरूप त्यांना खूपच बेइज्जत व्हावे लागते। समाजात वावरताना लाजशरम चालू करावी लागते। तर या उलट काही कुटुंबामध्ये या दारूच्या व्यसनापायी 2 वेळचे जेवण खायचे वांदे असण्याची परिस्थितीलाही सामोरे जावे लागते। तर काही दारुडी असे असतात की जी फक्त रोज रात्री दारू पितात आणि घरात खूपच क्लेश कलह करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहाल तर तुम्हाला असे वाटेल की जणू कोणी गरीब गाय आहे, पण रात्री मात्र सैतानाचे रूप धारण करतात। तर अशा प्रकारच्या सर्व व्यक्तींना दारूपासून कसे दूर करता येईल, तर याच टॉपिकवर आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर बघा, उपाय तर बरेचसे असतात, पण काळ कोणता करेल हे निश्चित नसते, पण निश्चितच या बऱ्याचशा उपायापैकी एकदम प्रभावशाली मुख्य उपाय तुम्हाला प्राप्त होणे हे खूप महत्त्वाचं आहे। आज मी जो उपाय सांगणार आहे मैत्रिणींनो, उपाय कोणताही असो, पण त्याची ॲक्शन घेतल्याशिवाय त्याची रिॲक्शन कशी प्राप्त होणार, तर तुम्ही आजच या उपायाला आत्मसात करा आणि याचे फळ आहे ते तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होईल। तर मैत्रिणींनो, हा उपाय कसा करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सांगते, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। यातील माहितीला अगदी बारकाईने समजून घ्या। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सांगेन की हा जो उपाय आहे तो फक्त शनिवारच्या दिवशीच संध्याकाळच्या वेळी करायचा आहे, हे मात्र लक्षात असू द्या। जर तुम्हाला या शनिवारी करण्यास जमलं नाही तर तुम्ही पुढील शनिवारी करा, पण या शनिवारच्या दिवशी करायचा आहे असं समजून घ्या। तुम्हाला काय करायचं आहे की सर्वात प्रथम तुम्हाला 125 ग्रॅम म्हणजे 125 ग्रॅम काळे तीळ घ्यायचे आहेत। बघा, हे तीळ चांगल्या स्थितीत असावेत, म्हणजेच ते खराब अथवा ओलसर नसावेत। आता या तिळांना तुम्ही हाताच्या तळवे एवढे एकदा काळ्या कपड्याचा तुकडा घेऊन त्यात ठेवायचे आहे। त्यासोबत तुम्हाला एक खिळाही घ्यायचा आहे आणि तेही सगळं या कपड्यात ठेवून द्यायचं आहे। आता या कपड्याला पोटलीप्रमाणे गुंडाळून घेऊन या पोटलीला काळ्या रंगाच्या धाग्याने बांधून घ्यायचं आहे। ही पोटली बनवून झाल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात शनिदेव महाराजांच्या नावाने एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। मग जरी तुमच्या घरात शनिदेवांचा फोटो नसला तरी चालेल, पण शनिदेव महाराजांचे स्मरण करत त्यांचं नाव घेत हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर ती पोटली तुमच्या घरातील दारू पित असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा क्लॉकवाईज दिशेने त्यांच्या अंगावरून ओवाळून घ्यायची आहे। नंतर या पोटलीला तुम्ही तुमच्या देवघरात शनी मंदिराच्या नावाने जी ज्योत पेटवून ठेवली आहे, तिथे त्या ज्योतीच्या रूपात साक्षात शनिदेव महाराज तिथे प्रकट झाले आहेत असा भाव मनात ठेवून दृढ विश्वासाने ती पोटली आता या दिव्यातील ज्योतीवरून 7 वेळा उतरवून घ्यायची आहे। आता ही पोटली त्या दिव्याच्या बाजूला ठेवून द्यायची आहे। आता हात जोडून नमस्कार करा, या दिव्यासमोर उभे राहून त्या शनिदेव महाराजांच्या दिव्यापाशी प्रार्थना करायची आहे। ती प्रार्थना कशी करायची आहे की हे शनिदेव महाराज, आमच्या घरात जी पण काही अडचण असेल, दृष्ट नजर दोष असतील, जी पण कोणाची बत्तीशी असेल, कोणतेही टेन्शन असतील, कोणतीही वास्तू समस्या असेल, ज्याच्या कारणामुळे आज हा माझा नवरा, माझा भाऊ, मुलगा, कोणीही व्यक्ती असो त्याचे नाव घेऊन जो की दारूच्या आहारी गेलेला आहे, तो दारू पित आहे, तर याची दारू सुटण्यास मला मदत करा, त्याची दारू सोडवा, त्याला या दारूच्या नशेपासून दूर करा, अशी तुम्हाला शनिदेव महाराजांपाशी प्रार्थना करायची आहे। आणि मग या पोटलीला तुम्ही कोणत्याही वाहत्या नदी, तलावाच्या पाण्यात प्रवाहित करून द्यायचे आहे।
हा उपाय तुम्हाला पुढील 7 शनिवारपर्यंत निरंतर करत राहायचा आहे. म्हणजे 7 आठवड्याचे 7 शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. असे 7 शनिवारपर्यंत जेव्हा तुम्ही दृढ विश्वासाने या उपायाला करू लागाल तर तुम्हाला 7व्या शनिवार येण्यापूर्वीच 4थ्या किंवा 5व्या शनिवारपर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीची दारूचे व्यसन सुटण्याचा रिझल्ट पाहण्यास मिळेल. मैत्रिणींनो, इथे मी आपणास एक सांगू इच्छिते की एवढ्या दिवसापासून तुम्ही ज्या त्रासाने पीडित आहात तर हा उपाय निश्चित करून पहा. याने काय होईल की तुम्हाला 4थ्या अथवा 5व्या शनिवारपर्यंत याचा पूर्ण रिझल्ट पाहण्यास मिळेल. परिणामस्वरूप त्या व्यक्तीचे विचारही बोलणे हळूहळू बदलण्यास सुरुवात होईल. त्याचे वैवाहिक विचारसुद्धा बदलण्यास सुरुवात होईल. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येईल. हे तुम्ही पाहू लागाल. जो व्यक्ती पहिलं पूर्ण बॉटल पित होता तो आता अर्ध्यावर येईल. जो अर्ध्यावर असेल तो पाव क्वार्टरवर येईल. तर असं करत करत तो व्यक्ती पूर्णपणे हळूहळू दारू सोडून देईल. त्याचे मन दारूवरून उडून जाईल. जर तुम्हाला दारू सोडवायची असेल तर या उपायाला करा, नाहीतर बाकी तुमची मर्जी राहील. हा उपाय करणारी व्यक्ती त्या घरातील मुख्य कर्ती व्यक्ती असावी. मग ती जरी महिला असो वा पुरुष असो काही हरकत नाही. आणि घरातील मुख्य व्यक्ती जर दारू पित असेल तर त्याच्या मुलांनी हा उपाय करायचा आहे. तर मैत्रिणींनो, हा उपाय पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धा भावाने अवश्य करा आणि शनिदेव महाराजांच्या कृपेने पीडित व्यक्तीची दारू सोडवा आणि सुखी आणि समृद्धी जीवनाला सुरुवात करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.